कॉलेजमध्ये अभ्यास करत असताना खूपदा एक नाव खूपदा कानावर पडायचं. फिलॉसॉफर किंग, फिलॉसॉफर किंग, फिलॉसॉफर किंग. अगोदर तर मला फिलॉसॉफर शब्द हा त्या फरसारखाच वाटायचा. ते मलमल नसतं का असं मऊ-मऊ. नंतर कळलं फिलॉसॉफर आणि फरमध्ये अंतर आहे. बरं सोडून द्या, हा भाग वेगळा. फिलॉसॉफर किंग ही संकल्पना कुणी मांडली, तर ही संकल्पना प्लेटोने मांडली. प्लेटो ज्या काळात जगत होता, त्या काळात स्पार्टा आणि अथेन्सचं प्रचंड भांडण सुरू होतं, युद्ध सुरू होतं, राज्य नष्ट होऊ लागलं आणि प्लेटोला म्हणणं होतं, की या सगळ्या गोष्टींमधनं मला आदर्श राज्य स्थापन करायचं आहे. पण आदर्श राज्य स्थापन कोण करणार? प्लेटोचं म्हणणं होतं, या प्रकारचं आदर्श राज्य फिलॉसॉफर किंग करू शकतो. फिलॉसॉफर किंग तत्त्वज्ञ राजा. मग याला शोधायचं कुठं? हा तत्त्वज्ञानाच्या देवाचा अवतार आहे का? नाही बाबा. राजाचा मुलगा आहे का? बिलकुल नाही. म्हणजे विचार करा, त्या काळी प्लेटोनं विचार केला, की तत्त्वज्ञ राजा ना तर देवाचा अवतार आहे, ना कोणत्या राजाचा मुलगा आहे. तत्त्वज्ञ राजा कोण असेल? तर प्लेटोने दिला शिक्षणाचा सिद्धांत. सर्व लोकांना वैश्विक शिक्षण द्या. या शिक्षणाचे टप्पे पाडा आणि या शिक्षणाच्या टप्प्याच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला खूप मोजकी लोकं मिळतील, जे खूप ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, ज्यांना स्वरूपाचं ज्ञान मिळालेलं आहे. थिअरी ऑफ फॉर्म्स मी सांगेल ते काय आहे. ज्यांना स्वरूपाचं ज्ञान मिळालेलं आहे आणि ज्या लोकांना हे ज्ञान मिळालेलं आहे, त्यापैकी ज्या व्यक्तीला स्वार्थ नाहीये, ज्या व्यक्तीला लोभ नाहीये, ज्या व्यक्तीला राजा होण्याची आसक्ती नाहीये, अशा व्यक्तीला राजा करा. तोच व्यक्ती तुम्हाला आदर्श राज्य स्थापन करून देऊ शकतो. म्हणजे ज्याची राजा व्हायची इच्छा नाहीये, त्याला राजा करा. याला म्हणायचं फिलॉसॉफर किंग.